भास्कर जाधव यांच्याऐवजी आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेता बनवण्याची उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे असं शिंदेंच्या शिवसेनेने दावा केलाय। आता शिंदेंच्या या दाव्याला उत्तर देण्यासाठी आदित्य ठाकरे यांना नवा बॉम्ब फोडलेला होता। आदित्य ठाकरे यांनी फोडलेला बॉम्बचा राजकीय आवाज किती मोठा होता? तो ॲटम बॉम्ब होता की फुसका बार? बघूयात हा स्पेशल रिपोर्ट। शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय भास्कर जाधव साहेबांना काहीतरी विरोधी पक्ष नेतेपदाचं पत्र दिलेलं होतं, परंतु आता ते नाव बदललं जाण्याची शक्यता आहे। वेळोवेळी जेव्हा भास्करराव जाधवांचं नाव येतं तेव्हा आदित्य ठाकरेचं नाव स्वतःहून पक्षातून पुढे ढकललं जातं। विरोधी पक्षनेत्याची खुर्ची मिळावी, त्यांचा बंगला मिळावा, त्यांचं कॅबिन मिळावं, यासाठी जर ही लोक भांडत असतील तर ते योग्य नाही। विरोधी पक्षनेते पदावरून शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अस्थिरतेची मशाल पेटवण्याचा केलेला हा प्रयत्न, यात शिंदेंची शिवसेना कितपत यशस्वी ठरेल हे येणारा काळच ठरवेल। मात्र शिंदेंच्या शिवसेनेला प्रत्युत्तर देण्यासाठी आदित्य ठाकरेंनी देखील एक बॉम्ब फोडला। एक लक्षात घ्या तुम्ही, जे आमच्या कानावर येतं की सत्ताधारी जे बाक आहेत, एक पक्ष दोन गट असे जे आहेत, त्याच्यातून एका गटामधून 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत। 22 आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या गळाला लागलेल्या आमदारांचा सांगितलेला आकडा। आता आपल्या दाव्यावर आदित्य ठाकरेंनी कोणतं संदर्भासहित स्पष्टीकरण दिलंय तेही ऐका। जर तुम्ही गेल्या एका वर्षाचा अभ्यास केलात तर त्यांची कामं असतील, त्यांना फंड असेल, चांगलं मिळालेलं आहे। आणि उठ सांगितलं तर उठ, बस सांगितलं तर बस, उडी मार सांगितलं तर उडी मार, असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचायला लागलेलं। नेमकं कोणी याच्यातून धसका घ्यायचा हे ज्यांनी बातमी पेरली आहे ते त्यांना कळेल। आता तुम्हालाच काय, पण कुणालाही प्रश्न पडेल ते 22 आमदार कोण? आता आदित्य ठाकरेंनी 22 आमदारांची नावं नाही सांगितली, मात्र उद्योग शब्दाचा वापर करत त्या 22 आमदारांच्या कॅप्टनबाबत संकेत दिले। बघा, त्या 22 आमदारांमध्ये मी असं कोणतरी व्हाईस कॅप्टन म्हणून स्वतःला म्हणतात सुद्धा, ह्यांचे काय उद्योग धंदे चालतात ते मला माहीत। बघा, त्या 22 आमदारांमध्ये मी असं कोणतरी व्हाईस कॅप्टन म्हणून स्वतःला म्हणतात सुद्धा, ह्यांचे काय उद्योग धंदे चालतात ते मला माहीत। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या वेळी भाजपनं शिवसेनेचे कार्यकर्ते आणि अधिकारी फोडले। एकनाथ शिंदे चांगलेच नाराज झाले। प्रकरण दिल्ली दरबारी पोहोचलं, मात्र आमदार फोडण्याबाबत भाजपचं वेगळं धोरण आहे। शिंदेंच्या आमदारांना भाजप आपलेच आमदार मानत असल्यानं फोडण्याचा प्रश्नच येत नाही, असं आम्ही नव्हे तर स्वतः मुख्यमंत्री म्हणतायत। उद्या कोणीही म्हणू शकेल की आदित्य ठाकरेंचे जे 20 आमदार आहेत तेही भाजपच्या गळाला लागले आहेत, असं कोणाच्या म्हणण्याने थोडी होतं। आणि आम्हाला शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन करायचं काय आहे? ते आमचेच आहेत। शिंदे सेना जी आहे ते आमचा मित्रपक्ष आहे, ती खरी शिवसेना आहे। त्यामुळे ते आमच्या मित्रपक्षाचे आमदार आम्हाला घेऊन आम्ही अशा प्रकारचं राजकारणही करत नाही। उलट शिवसेना मजबूत झाली पाहिजे याकरता आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत। आता ज्या शिवसेनेचे 22 आमदार फुटण्याचा दावा केला जातोय, त्या शिंदेंच्या शिवसेनेचं काय म्हणणं आहे तेही जाणून घेऊया। काय आदित्य ठाकरेंना कुठून काय मिळालं असेल माहिती नाही, परंतु जर त्यांच्याकडे माहिती असेल तर असेल, परंतु आमच्यात तसं कुठेही भेदभाव नाही, मनभेद नाहीत आणि आमच्यातले आमदार जायचं काही प्रश्न येत नाही। त्यांच्याकडे माहिती असेल तर असेल, परंतु आमच्यात तसं कुठेही भेदभाव नाही, मनभेद नाहीत आणि आमच्यातले आमदार जायचं काही प्रश्न येत नाही। शिंदेंची शिवसेना असोत किंवा ठाकरेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी असोत व शरद पवारांची राष्ट्रवादी, एकमेकांचे आमदार फोडण्याचे दावे प्रत्येकाकडून केले जात आहेत, मात्र प्रत्यक्षात काहीच होत नाही। भाजपला आमदार किंवा नेते फोडण्याचं जे कसब आणि तंत्र अवगत झालंय ते अजूनही दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीला झालेलं नाही आणि एवढ्या लवकर ते होण्याची शक्यताही नाही, कारण त्यासाठी भाजपप्रमाणे दिल्लीत महाशक्ती बसलेली असावी लागते। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।